सिल्लोड येथील हरिओम होंडा शोरूमकडून ग्राहकाची फसवणूक। 10 दिवसातच गाडीच्या वायरिंगचं नुकसान। मॅनेजर म्हणतात पूर्ण वायरिंग बदलावी लागेल। ग्राहक मंचात न्याय मागणार। अन्यायग्रस्त ग्राहकाची ज्ञानपंख 24 न्यूजला माहिती। ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सुनील वैद्य यांच्याकडून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरामध्ये असलेल्या हरिओम होंडा या दुचाकी शोरूम मधून गणेश शेनपड फरकाडे या व्यक्तीने 26 मार्च 2026 रोजी पूर्ण रोख रक्कम 1,45,000 रुपये भरून होंडा कंपनीच्या युनिकॉर्न ही दुचाकी विकत घेतली। 10 दिवसांमध्येच या गाडीमध्ये बिघाड झाल्याचं ग्राहकांनी सिल्लोड येथील हरिओम होंडा शोरूमच्या मॅनेजरला ही बाब सांगितली किंवा ग्राहकाला सांगण्यात आले की तुम्ही कुठे आहेत तेथून जवळ असलेल्या रत्नप्रभा शोरूमला जाऊन गाडी चेक करून घ्या। तेव्हा ग्राहक शोरूमच्या सांगण्यावरून रत्नप्रभा छत्रपती संभाजीनगर येथील शोरूममध्ये ती गाडी टोचन करून घेऊन गेले। तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की या गाडीमध्ये वायरिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि पूर्ण वायरिंग बदलावी लागेल, परंतु त्याला खर्च लागेल असं सांगण्यात आलं। त्यावेळी मात्र त्यांनी तुमच्या गाडीची वायरिंग उंदराने कापलेली आहे असं सांगितलं नाही। हरिओम होंडाकडून फक्त एवढंच सांगण्यात आलं की पूर्ण वायरिंग बदलावी लागेल आणि पैसेही भरावे लागेल असं दुचाकी शोरूमकडून सांगण्यात आलं। यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप गणेश फरकाडे या ग्राहकाने केला। न्याय मागण्यासाठी ग्राहक मंचामध्ये दाद मागणार असल्याचं सांगण्यात आलं। सदर अन्यायग्रस्त ग्राहक यांनी ज्ञानपंख 24 न्यूजला दिलेली माहिती पाहूया। काय झालं होतं? कधी तुम्ही युनिकॉर्न घेतली? 3 तारखेला घेतली? मी 26/3/2026 रोजी रामनवमीच्या दिवशी युनिकॉर्न गाडी घेतली पूर्ण कॅशमध्ये। कुठून घेतली? हरिओम होंडा सिल्लोड येथून घेतली। 10 दिवसामध्ये मी माझ्या संभाजीनगरला गेलो। वडील माझे KM हॉस्पिटलमधून परत आले, त्यांना आणण्यासाठी मध्येच गाडी बंद पडली असता मी शोरूमला कॉल केला। त्यांनी सांगितलं छोटासा प्रॉब्लेम, फ्यूजचा प्रॉब्लेम असू शकतो, तुम्ही जवळच्या शोरूमला गाडी दाखवून घ्या, जमा करा। तिथे गेलो, त्यांनी गाडी पूर्णपणे चेक केली। घरी आल्यावर त्यांचा कॉल आला कंप्लीट वायरिंग चेंज करणं पडतं, पूर्ण वायरिंग फॉल्ट आहे। अगोदर वायरिंग चेक करून घेतली होती, त्यावेळेस फॉल्ट नव्हता। पूर्णपणे माझी फसवणूक आहे। निव्वळ 2-5-10 हजाराकरता हे ग्राहकाची फसवणूक करू लागली रत्नप्रभा। हो, मी कंझ्युमर कोर्टात जाणार आहे। समोर अजून काम पडेल तिथे मी जाईल, जिथे काम पडेल। माझं नाव गणेश शेनपड फरकाडे, बनकिनवार। गाडीमध्ये ग्राहकाला वाटतं की त्याची फसवणूक झाली आहे, तर आपलं काय मत आहे त्याच्यावर? सर, याच्यात म्हणजे फसवणूक वगैरे काही झालेली नाही। कंपनीच्या नियमानुसार जर वायरिंग मध्ये कंपनीचा काही डिफेक्ट आला तर कंपनी वॉरंटी ऍक्सेप्ट करते, परंतु तुमच्या गाडीची जी वायरिंग आहे ती उंदरांनी कट केलेली आहे, त्याच्याकरता कंपनी वॉरंटी देत नाही। मी तेच त्यांना सांगितलं। उंदरानं कट केली असते मग ती संभाजीनगर पर्यंत कशी काय जाऊ शकते गाडी? माझं म्हणणं हेच पडलंय की आता जे कस्टमर आहे संबंधित त्यांना मी विचारलं की त्यांचं म्हणणं पडलं की वायरिंग माझी क्लिअर होती ज्यावेळेस संभाजीनगरला त्यांनी गाडी खोलली त्यावेळेस। त्याच्यानंतर मी त्यांना हे पण बोललोय की तुमची वायरिंग, गाडीची वायरिंग आहे ती क्लिअर असली म्हणजे आहे ना क्लिअर, तर हा शब्द त्यांना विचारा की माझी बघा आता बघा, पहिले जे मेकॅनिकने काय सांगितलं की त्याला नॉर्मल प्रॉब्लेम सांगितलं आणि नंतर पूर्ण वायरिंग बदलत सांगितली। हो ना, तुमची जी गाडी आहे मग याचा अर्थ हा होतो का की तिथल्या सर्व्हिस स्टेशन वाल्याने फसवणूक करणं चाललंय? त्याचं मी कसं सांगू शकतो सर? मी माझी जी गॅरंटी घेईन ना, मी त्यांच्या शोरूमची गॅरंटी कशी घेऊ? गाडी तर तुमच्या पण घेतली, तुम्ही सांगितलं त्या शोरूमला लावायची कंपनीच्या नियमानुसार सर्व्हिस करण्यासाठी। कंपनीच्या नियमानुसार तुम्ही गाडी कुठूनही घेतली, कोणत्याही शोरूम मध्ये घेतली तर तुम्ही म्हणजे पूर्ण घरपोच सर्व्हिस करू शकता। आता या कस्टमरला मी त्या दिवशी मला कॉल आला त्यांचा की माझी गाडी संभाजीनगरला बंद पडली। संभाजीनगरला गाडी बंद पडली तर संभाजीनगरहून सिल्लोडचं अंतर 65 किलोमीटर आहे आणि त्यांना मी हे सांगितलं, म्हणलं तुमच्या गाडीचा काही मोठा इश्यू नसेल, जर चालू मध्ये गाडी बंद पडली ते एखाद्या फ्यूजचा काही इश्यू असू शकतो, तुम्ही रत्नप्रभा जवळपास आहे म्हणलं एक शोरूम होंडाचं, तिथं दाखवा। त्यांनी नंतर फोन करून कसं सांगितलं की बाबा पूर्ण वायरिंगच बदलावं लागेल? असं कधी होऊ शकतं का पूर्ण वायरिंग खराब होऊ शकते म्हणून 8 दिवसामध्ये गाडीची? वायरिंग खराब नाही झालेली सर, ती वायरिंग उंदरानं कतरल्यामुळे तिचं करंट केलंय, त्यामुळे ती गाडी चालू होती। मग तुमची वॉरंटी घेत नाही की त्याच्या वाहनाची? उंदरानं कतरल्याची वॉरंटी होत नाही। असं कोण म्हणतं उंदरानं कतरलेलं म्हणून? नाही, असं कोण म्हणतं उंदरानं कतर? तुम्ही बघितलं सर? व्हिडिओ माझ्याकडे
दाखवा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.